21 ऑक्टोबर. भगवंताचा पाठिंबा असलेला मनुष्य भोग सोयीने भोगू शकतो. आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात व त्या प्राण्यात फरक आहे. आता प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे विषयी माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातील घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की क्रिया चालते, पण करते पण राहत नाही. लहान मूल प्रारब्धाचा भोग भोगीत असता आपल्या नाकावर बसलेली माशी उडवते, तसे देह प्रारब्धावर टाकून आपण प्रयत्न करणे जरूर आहे. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्याच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही. अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्यांचे स्वतःचे कल्याण नाही, तसेच लोकांचेही पण हित नाही. समजा एक मनुष्य रस्त्याने चालला असता वाटेत 10 रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी की न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाचे देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्यावर आहे, ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला. आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे. शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यास आपले अंतःकरण दुर्गुणापासून स्वच्छ केले पाहिजे. असे एकदा अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे म्हणजेच अनुसंधान. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे व आनंदात राहावे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नीती धर्माचे आचरण तुझे कृपेने व्हावे जतन, सदा राहावे समाधान, जे तुझे कृपे वाचून नाही जाण. जय श्रीराम.